गोंड गोवारी आंदोलनकारियों ने शुक्रवार को संविधान चौक पर कुछ समय के लिए रास्ता रोको आंदोलन किया। इस दौरान सीताबड़ी 0 माइल की ओर जाने वाले सभी मार्ग पर महिलाएं बैठ गई। इसके चलते शाम 4:30 बजे के बाद यातायात पूरी तरीके से प्रभावित हुआ, जिसे देखते हुए वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने हस्तक्षेप कर आंदोलनकारियों को सड़क से हटाकर यातायात सुचारू किया। दरअसल आंदोलनकारी गोंड गोवारी समाज को सत्ता परिवर्तन में साथ ही साथ एसटी प्रवर में समाविष्ट करने की मांग कर रहे थे, जिसके लिए पिछले 7 दिनों से अपने विविध मांगों को लेकर संवैधानिक हक संघर्ष कृति समिति की ओर से अनिश्चितकालीन अनशन शुरू किया गया है। आजच्या आंदोलनामध्ये जे बहुसंख्य विदर्भातील आमचा गोंडगोवारी समाज नागपूर या स्थळी आलेला आहे आणि त्या स्थळावरती फार मोठ्या प्रमाणात समाज बांधव आक्रोशित होते। त्यामुळे माननीय DCM ऑफिस फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून तात्काळ काळजी घेण्यात आली आणि आमच्या शिष्टमंडळाला सरकारचे प्रतिनिधी म्हणून माननीय कलेक्टर यांनी पत्र दिलं की 30 तारखेला येत्या संबंधित विभागाची बैठक माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दालनात मंत्रालय येथे होणार आहे आणि या बैठकीमध्ये आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकासचे प्रधान सचिव वाघमारे, विनोद वाघमारे, त्याचबरोबर KL वडणे समितीचा रिपोर्ट, त्याचबरोबर संबंधित डिपार्टमेंटचे प्रतिनिधी आणि आमच्या गोंडगोवारी जमातीचे 10 प्रतिनिधी मुंबईला 30 तारखेला जातील आणि त्यामध्ये काय तोडगा निघतो त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ असं लेखी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि 24 एप्रिल 1985च्या JRमध्ये ताबडतोब त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं आम्हाला माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मार्फत माननीय कलेक्टर ऑफिस यांनी लेखी पत्र दिलेलं आहे। त्यामुळे हे आंदोलन जरी आम्ही स्थगित केलं तरी आमचा JR निघेपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही असं सर्व आमच्या कमिटीमार्फत आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। 70 वर्षापासून आमचा संघर्ष आहे। आमच्या जमातीच्या मोर्चामध्ये 23 नोव्हेंबर 1994ला 114 बांधव शहीद झाले आणि त्यामुळे लोक आक्रोशित आहे। 24 एप्रिल 1985च्या JRमुळे आमचा समाज पूर्ण देशोधडीला मिटला। ज्या सवलती होत्या आदिवासीच्या त्या आमच्या थांबवण्यात आल्या। त्यामुळे लोकांचा हा आक्रोश साहजिकच नवीन युवकाचा आक्रोश आहे आणि ते थोड्या वेळात शांत पण होतील। मी तसं आव्हानसुद्धा त्यांना केलेलं आहे। 1950 पासून अनेक पिढ्या आमच्या जमातीच्या बर्बाद झाल्या, युवकांना नोकरी नाही, बेरोजगार झाले। त्यामुळे काही युवक थोडे चिडत असतात आंदोलनात, त्यांना काही गोष्टी माहीत नसते। त्यामुळे जे युवक तेही लवकरच शांत होतील आणि त्यांना अशी आम्ही विनंतीसुद्धा करू, शांततेचं आव्हानसुद्धा केलेलं आहे। 30 तारखेच्या बैठकीमध्ये जर तोडगा निघाला नाही तर प्रत्यक्ष आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी राहतील। वडणे कमिटीचं आम्ही वाचन त्या ठिकाणी करू। JRमध्ये काय दुरुस्ती होते ती आम्ही प्रत्यक्ष जाऊन आमच्या कमिटीचे 10 प्रतिनिधी जाऊन करतील आणि असं जर वाटलं आता थोडं शासनावरती विश्वास ठेवावा लागते, परंतु जे आम्ही प्रत्यक्ष नजरेनं पाहिल्याशिवाय आम्ही होकार देणार नाही किंवा पुढचं उपोषण आम्ही थांबवणार नाही। वडणे समितीचा जो अहवाल आहे तो आमच्या समितीसमोर मुंबईला ठेवण्यात येणार आहे। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.